लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला. या हप्त्याचे पैसे कधी येणार याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण संक्रांतीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महायुती सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे दोन्ही हप्ते संक्रांतीआधी लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीआधी 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना महायुतीसाठी खूपच फायदेशीर ठरली. जुलै महिन्यापासून राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना पैसे मिळत आहेत. जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत 5 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत 7,500 रुपये जमा झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आधीच देण्यात आला होता. आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या पैशांची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे. पण या लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार आहे. नागपूर येथे सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1,400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांचा आकडा 2,47,00,000 आहे. तसेच राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच 2,100 रुपये जमा होणार. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देण्याचा निर्णय येत्या मार्च महिन्यामध्ये महायुती सरकार घेणार आहे. मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याबाबत निर्णय होणार आहे.